नमस्कार. बदलापूर वॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आज मराठी राज्यभाषा दिन आणि या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज्यगीताची ही प्रत जी आहे ती नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांना भेट म्हणून देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो आपल्या बदलापूर शहरामध्ये राबविण्यात येतोय. नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या दालनामध्ये सध्या आपण आहोत आणि ही सुंदर अशी भेट जी आहे ती त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मॅडम, आजच्या दिवसाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ही सुंदर अशी भेट आपल्याला देण्यात आलेली आहे. खरंच आज मला तर असं वाटतं की जसं आपण विविध राज्यांमध्ये जातो कामानिमित्त, तर तिथे काय वास्तव्य आपलं बऱ्यापैकी होऊन जातं एखाद्या काम करायला गेणाऱ्या व्यक्तीचं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असं व्हायला पाहिजे की जी नोकरी संदर्भात किंवा व्यवसाय संदर्भात आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी व्यक्ती राहतीये तर तिला मराठी भाषा येणं कंपल्सरी व्हायला पाहिजे. म्हणजे हे नाही व्हायला पाहिजे की त्यांच्यावर जबरदस्ती नाही व्हायला पाहिजे, पण स्वखुशीने त्यांनी ती मराठी भाषा शिकली पाहिजे आणि मराठीतूनच बोललं पाहिजे असं मला वाटतं. हा उपक्रम चांगला आहे हा, आणि मी मनसेच्या कराळे साहेबांना धन्यवाद देईन आणि सगळ्यांना आलेल्या सगळ्या मनसेच्या टीमला मी मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छाही देते. खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून आपण मराठी भाषा दिन जर साजरा नाही केलं तर मग कुठला दिवस साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. तर आज मी बदलापूरच्या तमाम जनतेला मनापासून मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि ही सुंदर अशी भेट मला मनसेच्या पूर्ण टीमने दिलेली आहे. मनापासून त्यांचेही धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा त्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देते. सर, सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये आपल्या माध्यमातून राज्यगीताची प्रत दिली जाते. राज्यगीताची प्रत देण्यामागचं कारण एकच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून मराठीचा पुरस्कार नेहमी सातत्याने सन्माननीय राजसाहेबांनी धरला होता. तुम्हाला माहीतच असेल, लोकसभा निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस शिवाजी पार्कला झालेल्या ऐतिहासिक सभेमध्ये सुद्धा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सन्माननीय राजसाहेबांनी एक विनंती केली होती की मराठी भाषेला हा अभिजात दर्जा मिळावा. 5 मागण्या केल्या होत्या, त्यातली एक मागणी मला वाटतं मोदी साहेबांनी पूर्ण केली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांचं सुद्धा आम्ही त्यावेळेस अभिनंदन केलं होतं. म्हणजे मराठी हा विषय महाराष्ट्रामध्ये फक्त याच्यापुरता मर्यादित न राहायला पाहिजे, तो सर्वदूर पसरला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये विविध राज्यातून लोक येतात, कामानिमित्त वेगवेगळ्या पोटापाण्याच्या व्यवसायासाठी वगैरे येतात, परंतु त्यांनी इथे आल्याच्या नंतर जर ते इकडे स्थायिक होत असेल तर त्यांनी आपली मराठी भाषा शिकून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आपली मराठी भाषा खूप साधी, सोपी आणि मधुर वाणीची भाषा आहे. तर इतर प्रांतातल्या किंवा देशातून इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हेच आव्हान आहे की तुम्ही या राज्यात जर पोटापाण्यासाठी व्यवसायासाठी येत असाल, इथे जर स्थायिक होत असाल तर कृपया मराठी भाषेचा आदर करा आणि मराठी भाषा शिकून घ्या, हीच आमची विनंती. नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांची भेट घेतलेली आहे, त्यांनाही आपण ही एक अनोखी भेट दिलेली आहे. येस, नगराध्यक्ष मॅडमनी आमची भेट स्वीकारली आणि त्याबद्दल आम्हाला शुभेच्छा दिल्या. आणि त्या नगराध्यक्ष झाल्यापासून आम्हीही बघतो त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे. काही महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात आलेले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून अशाच पारदर्शक कामगिरीची अपेक्षा आहे. आणि जर होत नसेल तर त्यावर अंकुश ठेवायला, भले आम्ही सत्तेमध्ये नसलो किंवा सभागृहात नसलो तरी रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव उभी असते. नक्कीच आपण बघू शकतो आजच्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ही सुंदर अशी भेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांना देण्यात आलेली आहे. बदलापूर शहरातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.